तपास यंत्रणेव्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही। सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी होईल। अंजली दमन यांनी खराब प्रकरणी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। भोंदू खराब प्रकरणामध्ये सीडीआर या ठिकाणी एआय टूल वापरून नावं शोधली। एआय टूल वापरल्यानंतर शिंदेंचे खरात सोबत 17 कॉल्स मिळाले। अंजली दमन यांचा हा दावा। तर कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतं? अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या माहितीवर लगेच विश्वास कसा ठेवला? माहिती खोटी ठरल्यास जबाबदारी दमनिया घेणार का? सूरज चव्हाणांचा सुषमा अंधारेंचा सवाल। अत्याचारी अशोक खरात सारख्या विकृत मनोवृत्तीला ठेचून फाशीची शिक्षा द्या। प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवा। कळत नकळत ज्यांचा संबंध आलाय त्यांच्यावरही कारवाई करा। सुनील तटकरेंची मागणी। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे रिंगणात। सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवारी जाहीर। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण, तर पाठिंब्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरेंनाही फोन। राहुरी विधानसभेच्या जागेवर पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा। महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ। शशिकांत शिंदेंची माहिती, तर माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक। अत्याचारी भोंदू अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल, तर एसआयटी तपासात रोज धक्कादायक खुलासे। खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची ईडी चौकशी केली जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। हर्षवर्धन अशोक खरात नॉट रिचेबल असल्याची माहिती, तर पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन शहर सोडून गायब। दुसरीकडे खरातच्या फरार पत्नीचाही पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा। दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेलं हे हॉटेल 365 दिवस बुक असायचं। सूत्रांची माहिती, तर हवालाचं दुबई कनेक्शन आता समोर येण्याचीही शक्यता। खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्येत, तर 8 ते 9 पीडित महिलांची या ठिकाणी त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। एसआयटीकडून पीडित महिलांची अज्ञात स्थळी चौकशी। मंत्रालयात आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक। अर्थ आणि नियोजन विभागातील विलास लाडला निधी मंजूर करण्यासाठी 6,37,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं।